मित्रांनो, तुम्हाला पण माझ्यासारखा असा वॉटरफॉल बनवायचा आहे आणि तो पण घरी बसल्या बसल्या, तर चला तर मग मी शिकवतो तुम्हाला धबधबा कसा बनवायचा। सर्वात आधी आपल्या जवळच्या नदीमध्ये जायचं आहे आणि माझ्यासारख्या अशा दगडी शोधून आणायच्या। नंतर शॉपमधून जाऊन तुम्हाला ग्लू गन घ्यायची आहे, त्यानंतर हार्डवेअर शॉपमधून जाऊन तुम्हाला पंप घ्यायचा आहे। सर्व सामान घरी आल्यानंतर मला ज्या आकारामध्ये वॉटरफॉल पाहिजे त्या आकारामध्ये मी थर्मोकोलला कापून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि त्यानंतर ग्लू गनच्या साहाय्याने मी एल शेपमध्ये चिटकवून घेतलेला आहे। मग सुरीने वरचा पार्ट जो होता तो मी सेम वॉटरफॉल सारखा फील येण्यासाठी थर्मोकोलला त्या आकारात कापून घेतलाय। त्यानंतर शोल्डिंग मशीनच्या साहाय्याने थर्मोकोलवर डिझाइन पाडून घेतली सेम वॉटरफॉल सारखी, आणि पाणी येण्यासाठी मी पाठीमागचा भाग कापलेला आहे पंपासाठी, बघू शकता। त्यानंतर आपल्याकडे 2 मातीचे पॉट होते, त्यांना 2 छिद्र करून घेतलेत पाईप आतमध्ये येण्यासाठी। पाणी लिकेज नाही झालं पाहिजे यासाठी एमसीलच्या साहाय्याने मी पूर्णपणे फिक्स करून घेतले पॉटला। त्यानंतर मग मी सिमेंट घेतलेला आहे। सिमेंट घेतल्यानंतर मग आपण पूर्ण वॉटरफॉलला सिमेंटने कव्हर करणार आहे। जे आपण दगडी आणलेले ते पूर्ण एकावर एक सजवून पूर्ण सिमेंटने वॉटरफॉल कव्हर केलाय आणि याला पूर्ण रात्रभर आपण सुकत ठेवायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी बर्जरचा ग्रे ऑइल पेंट, एक थिनेल बॉटल आणि ब्रशच्या साहाय्याने पूर्ण वॉटरफॉल पेंट करून घेतला आणि ऑरेंज कलरने थोडंसं हायलाइट केलं आणि पूर्ण रात्रभर सुकत ठेवलं। मग नेक्स्ट डे शॉपमधून जाऊन आर्टिफिशियल प्लांट घेऊन आलो। ग्लू गनच्या साहाय्याने पूर्णपणे वॉटरफॉलला सजवलंय, बघू शकता आर्टिफिशियल प्लांटनी। मग नेक्स्ट डे शॉपमधून जाऊन भांड्यांच्या दुकानात गेलो, 250 रुपयाचा एक डब्बा घेतला आणि फिश टँकच्या शॉपमधून जाऊन रंगीबेरंगी दगडी घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर पंप बसवला, त्या डब्यात दगडी टाकल्या आणि पाणी टाकले आणि आपल्या वॉटरफॉलला ठेवला आणि तुम्ही रिझल्ट बघू शकता।